प्रायव्हेट प्रॉपर्टी नाहीये, इथे करू शकतो. नमस्कार, मी रोहित तलवार, भाजपा युवा मोर्चा संपर्क प्रमुख ठाणे शहराचा. माझी गाडी लावली होती मी लॅबच्या बाहेर, तिथं मी रिपोर्ट घ्यायला गेलो होतो आणि 2 मिनिटं थांबा. म्हणतात पोलीस स्टेशन मध्ये आपण रेकॉर्ड नाही करू शकत. मी महिला आहे, माझ्या परमिशन. हो, तुम्ही पब्लिक सर्वंट आहात मॅम. महिला आणि पुरुष नका सांगू, तुम्ही पब्लिक सर्वंट. तुमच्याशी वैयक्तिक माझं काही सांगू. हो बोला प्लीज, बोला वैयक्तिक तुमच्याशी नाहीये. हा महिला आणि पुरुष तुम्ही नाही करता. बोला प्लीज. दादा तुमचं झालंय कुठे बाहेर झालंय की बरोबर. तुम्ही मला घेऊन आला. मी बोलू का? तुम्ही मी बोलू का? मॅनिप्युलेट करता. मी तुम्ही बोलू का? चुकीचं सांगता. नाही पण मी बोलू का? बोला. तुमचं बाहेर झालं, मला विचारायला की नाही, मग विचारू त्याने शंका विचारा आणि मग तुमची व्हिडिओ शूटिंग सुरू. मी शंका विचारली. तुम्ही बोलता अरे बापरे आता असं करायचं का? मॅडम नाही, हे बघ शब्द नीट वापरायचे. तुम्ही केलं. नाही, मी तुम्हाला टिंगल बोललो, टवाळी तुम्ही शब्द बोलता, नीट वापरायचे. तुम्ही बोलत मॅडम, मी नाही बोलत. टिंगल टवाळी कोण तुम्ही करतं? काय म्हणाला? महिला टिंगल टवाळी करतात. महिला कशाला करता तुम्ही? तुम्ही पब्लिक सर्वंट आहात. महिला पुरुष अँगल आम्ही तुमच्या सेवेसाठी जावं, हे आमचं काम आहे. मी प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही काय म्हणालात? अरे बा आता हे सगळं काय म्हणलं? टिंगल टवाळी कोणाला तुम्ही बोलतो? केलीत माझी. इथे आता साक्षीदार आहेत. हो, रेकॉर्ड होतोय. बरं झालं, तुम्ही बोलले ना, तुम्ही बरं आहे तुम्ही ना त्याच्यामध्ये काय म्हटलं की अरे वा तुला आता मी हे सगळं सांगायचं. जरा बोलताना ना जरा नीट शिस्त मॅडम तुम्ही वागायची. आमची टिंगल मॅडम नीटच बोलताय तुम्ही. असं काय नसतं. अशीच आहे, ही आता स्टाईल झाली तुमची. स्टाईल नाही, प्रूफ पाहिजे की नाही आमच्याकडे? तुम्ही आमची केली. टिंगल कसं तुम्ही केली म्हणतात? आमची. कुणी केली आता टिंगल? मी तुम्हाला मॅडम विचारलं की मॅडम तिथे माझी गाडी लावली होती. बरोबर. तुम्ही म्हणालात की तिथं बोर्ड लावलं पाहिजे होतं. बरोबर. मी बोर्ड लावलं पाहिजे, तू काय म्हणलास की अनाऊन्स केलं पाहिजे होतं. अनाऊन्स आणि तुम्ही- शब्दच मी बोललो नाही. मी काय बोललो उत्तरला विचारलं पाहिजे. बरोबर. तुम्ही काय म्हणाला? अरे वा आता आम्ही हे सगळं करायचं. हे कुठलं उत्तर अरे, आहे? अनाऊन्समेंट त्याच्यासाठीच करतो दादा आपण. अनाऊन्समेंट तुम्ही माझ्यासोबत चला. तुमची अनाऊन्समेंट किती मोठे असते ते तुम्ही ऐका. तुम्ही बिअर बारच्या बाहेर हे लॉजिक नाही चालत मॅडम. चला मी खारेगावच्या अरे रोडवर दादा पण तू आधी एक मुद्दा धर. एकच आणि मुद्दा. नंतर दुसऱ्या अच्छा ठीक आहे. मुद्द्यावर चला जा. आधी एक मुद्दा धर. एकच बोल. तुम्ही म्हणताय लॅबच्या बाहेर गाडी लावली आहे, आम्हाला कसं कळणार पेशंटची आहे? बरोबर ना? बिअर बारच्या बाहेर गाडी आहे ते कसं कळतं मॅडम? जरा असं राहिलं, सांग दादा. जाऊ दे काय सर, आम्ही प्रश्न विचारला उत्तर नाही, नाही. तू टिंगल टवाळी कुणाला तुम्ही बोलतो? आमची केली. असं थोडी आहे दादा. हे करा तुम्ही, बोला आम्ही आहे. अहो दादा ऐका माझं. आम्ही आल्यानंतर हे म्हणतो इथं रेकॉर्डिंग नाही करायची. का नाही करायची? नाही, तू मला विचारायचं तू. असं थोडी आहे. पब्लिक ऑफिस आहे तुमचं, प्रायव्हेट ऑफिस नाहीये मॅडम. नाही अजिबात नाही. पब्लिक ऑफिस तुझं आहे. बाहेर झालं की नाही? पब्लिक ऑफिस आहे. तुम्ही बाहेर झालं की मॅम, नाही? हे मग बाहेरच पब्लिक बोलायचं. हे पब्लिक ऑफिस आहे. आम्ही करू शकतो. बाहेर तो घेऊन आला आम्हाला. तो तुमचा माणूस घेऊन आला. गाडी तुम्ही रस्त्यावर. अच्छा बरोबर. गाडी रस्त्यावर उचलली ना. आम्ही इथं येणार तर प्रश्न कुठे विचारला? बरोबर आहे. तू भांड्याच्या उद्देशाने झालायस का? तुम्ही अहो तुम्ही उत्तर कशी देता? अरे बाप म्हणजे कुठे तू डायव्हर्ट करतो. मॅम, मी मित्र तुम्हाला म्हणून फेसबुक लाईव्हला गेलं म्हणजे मी विरोध आल्यावर असं आम्ही बोलतच नाही. आम्ही बोलतच नाही असं. आम्ही प्रश्न विचारायला आलो. तुम्ही टिंगल केलं. आता मुद्दा आहे ना बरोबर. त्याच्याशी बोलायचं. बरोबर. बोलू. टिंगल कोणाची केली तुम्ही तुम्ही? टिंगल कसं सांगता? आणि सांगतो सरकारी ना. सर्वंट सांगतो. टिंगल कोण सांगतो. करतं? जे असे रिकाम ठेवले असतात ते टिंगल करतात. बोलू. सरकारी सर्वंट टिंगल करत बरोबर ना? नाही. तुझ्या कॅमेरा माहितीसाठी. कॅमेरा चालू झाल्यानंतर तुमचं वेगळं झालं की नाही, नाही, नाही. खोटं हा, बोलतो. बरोबर आहे. कॅमेरा नाही, चालू नाही. होता. कॅमेरा आधीपासून चालू होता. नाही तुझं अजिबात बोलणं नाही. बोल. अजिबात नाही. त्याला विचार आम्ही इथं आलो तेव्हा तुला कॅमेरा भांडायच्या उद्देशाने तू नाही आला. नाही नाही इथे नाही. साक्षीदार आहे. मी प्रश्न विचारायला आलो. साक्षीदार तुम्ही आहे. म्हणाल अरे बा आम्हाला कामं नाहीत का? हा, हे बरोबर तुम्ही आहे. बरोबर बरोबर आहे. अहो तुमची कामं तीच आहेत. अरे दादा, पेड टू डू दॅट. मॅडम तुम्ही मुक्कार नाही करत आहात. ए दादा तू नीट बोल रे पहिलं. नीटच- अहो, नीटच बोलतोय. हळू बोल ना. अहो तुम्ही आम्हाला हळू जीवन बोल. देताय, आणि मॅडम. तो मुद्दा त्याच्याशी बोल. मुद्दा त्याच्याशी बोल. अहो कसे बोलतायत ते? कसे बोलतायत? अहो त्यांना विचारलं की ऐका. तुम्ही गाडी उचलली. नाही नाही पूर्ण सांगू द्या. गाडी उचलली फक्त तो विषय नाही. लॅबच्या इथं मी रिपोर्ट म्हणजे चेकअप करायला गेलो होतो. त्या लॅबचा फोटो पण आहे. तिथं माझी गाडी लावली. तिथून यांनी गाडी उचलली. बरोबर. आता गाडी उचललं हे म्हणतात की ते बोर्ड लावलं पाहिजे होता. म्हटलं त्या लॅबवाल्याकडे बोर्ड आहेत 1-2 गाड्या 4-5 लावल्या. आता तो लॅबवालचा यांचा विषय. मी लॅबच्या इथं गाडी लावली होती. मी पेशंट होतो. हॉस्पिटलच्या इथून प्रवीण हॉस्पिटलच्या इथून पण मागून माझी गाडी उचलली. हॉस्पिटलच्या इथून लॅबच्या इथून या गाड्या उचलतात. खारेगावमध्ये आणि कलव्याच्या रोडवर किती बहार आहेत चला मी दाखवतो. तिथून का नाही गाड्या उचलल्या जात? सगळ्यावर फाईन पण मारतात. चला मी दाखवतो साहेब. तुमच्या आपला तुमच्या मुद्दा समोर सोडून बाहेर जातोय तो. अजिबात नाही जात मॅडम. तुम्हीच मुद्दा सोडला. तुम्ही म्हणाला आणि मग मी आता हेच सर्व करू का? तू मुद्दा सोडून जातोय. अजिबात नाही जात. काय म्हणाल? प्रॉब्लेम म्हणजे साहेब
चुकीच्या पद्धतीने उचलली आहे. असं करू. इकडे या, इकडे या, इकडे या. तुम्ही आता इथे करा. इकडे ऑफिस आहे. हा, इथे आकारा किती काढायची? तुला पाणी देऊ का नाही, प्यायला? नाही, नाही. तू शांत हो पहिले. तुला प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आता तू पहिले आता शांत कशी हो. बाबा? नाही तू हायपर झालाय. तुला त्रास होतो तुला. तू आजारी पडायचा तू हायपर नाही झाला. नाही, आजी नाही. त्यामुळे तुला नाही, शांत अजिबात हो, मग नाही. बोल. तुम्ही ए, मुद्दाम त्याच्या समोरच्या बाजूला बाजूला नाही, गेला, नाही, तू काहीतरी आहे तू नाहीये मी नॉर्मल बोलतोय का? नाही तू हायपर झालाय दादा. बोलायच्या दोन पद्धती असतात. एक तर समोरच्या सोबत भांडायचं असेल तर नाही, मी नाही भांडायला नाही. बरोबर आहे. ऐक ना, दुसरी पद्धत आपल्याला आपलं मत मांडायचं आपण शांततेत. मग कसं शांततेत हा, आता सांगतो, ऐका, दोन मिनिटं, please. शांततेत मी म्हणतोय मॅडम आपण लॅबचे हॉस्पिटलचे अरे. सिंपल गोष्ट आहे, तिथं कोणी अहो जाऊ दे ना मॅडम. त्यांचं काय म्हणणं आहे की माझ्या गाडीवर गाडी तुझी कुठे गाडी यांची कुठे दे ना. मग तुम्ही का फेस करताय? इकडचे आहेत ना तिथे, इकडच्याला ठेवा तू असं करतो. नाही नाही नाही, तू एक मिनिट तू बोलला साहेबांशी बोल. मी बोलत पण नव्हतो. मी त्याला तुला काय बोलतो? म्हणजे तुमचं काय काम आहे की पोलिसांशी येऊन बोलून तुम्ही त्यांच्याशी आर्ग्युमेंट करत आम्हाला आहात? Argument काय? कोण विचारले तो तो बोलतो. तिकडे तू भडकून आलास आहे, नाही नाही तिकडे नाही तू- भडकून नाही. त्याला मी नॉर्मल विचारलं की गाडी आता इथून घेतल्यानंतर कोणाशी बोलायचं? तो बोलला की मॅडमशी बोल. इथं आल्यानंतर तुम्ही की गाडी उचलली साहेब. हा मग तू बोललास की मॅडमशी बोल. मला तर मॅडम माहिती पण नव्हत्या. तिथे कोणी नसेल म्हणून बोलला असेल. चल, त्या मॅडम ए, इकडे. भेटून घे. चल, चल. जा, जा, तिकडे जा, घेऊन जाऊ. त्यांना ते फेस हिरो नाही वाटत मॅडम, असं थोडी आहे. काय काय बोलले? बोलते त्यांना फेसबुक लाईव्ह करते ते हिरो कसलं काय? समजतात. हा बरोबर. उत्तर विचारल्यानंतर हिरो वाटणार ना. आधी टिंगल करताय. अरे वा बिरे वा, म्हणजे ही काय कुठली पद्धत आहे पोलिसांची बोलायची? काय बोलायची? मग तेच नाही. नॉर्मल विचारलंय. आणि किती ट्रिगर झालो यार. अरे वा वगैरे म्हणजे काय बोलताय यार तुम्ही? पोलीस आहात तुम्ही, लोक तुम्हाला प्रश्न विचारायला आले. अनाउन्समेंट करायचं काम आहे भाई त्यांचं. चालू आहे ना अजून? हा. ही पद्धत आहे इथून आरटीओची. विटाव्या पोलीस स्टेशनमध्ये मी आलोय आणि आरटीओची ही पद्धत आहे बोलण्याची. कुठल्याही गोष्टीची कोऑपरेट करायची नाही, उलट उत्तरं द्यायची आणि समोरच्यावर हसायचं. मी त्यांना विचारल्यानंतर की मॅडम माझी लॅबच्या समोरून गाडी उचलली तर आता मी कोणाशी बोलू? तुम्ही तिथं सांगितलं पाहिजे लॅबमध्ये की कोणाची गाडी. तर ते माझ्यावर हसतात, म्हणतात अरे वा आम्हाला कामं नाहीत का? ही पोलिसांची पद्धत आहे. आमच्या टॅक्सच्या पैशाने पगार भेटतात त्यांना आणि पब्लिक प्रश्न विचारायला गेल्यानंतर हे लोक हसतात त्यांच्यावरती. काय नाही, सगळ्यांनी सावध राहा आणि पोलिसांवरती ट्रॅफिक पोलिसांवरती खास करून तुम्ही सावध होऊन म्हणजे दक्ष राहून या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. नाहीतर तुमचे असेच फसवणूक करून तुमचे पैसे लुबाडले जातील. खूप खूप धन्यवाद.